आम्हा सर्वांचे कुशल मार्गदर्शक शेगावचे उपसरपंच माननीय श्री सचिन बोराडे हे पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा। शुभेच्छुक ग्रामपंचायत शेगाव, सरपंच, ग्रामसेवक तथा सर्व ग्रामस्थ शेगाव तालुका जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष विक्रम ताड यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर महसूल प्रशासन खडबडून जागे। अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई, एक जेसीबी मशीन व डंपर जप्त। दोन भागातील तांबडाटेक हद्दीत व अन्य ठिकाणी बेकायदेशीर मुरुम उत्खनन सुरू असून हा मुरुम अवैधरित्या उचलला जात असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती। त्यानंतर डोणगाव परिसरातील तांबडाटेक हद्दीतील सोनारमळा इथं रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या विनापरवाना मुरुम उत्खनन व वाहतुकीवर महसूल प्रशासनानं धडक कारवाई करत एक हायवा डंपर क्रमांक KA 28 AB 1440 व एक विना नंबर जेसीबी जप्त केली आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। माहितीनुसार संबंधित ठिकाणी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बेकायदेशीररित्या मुरुम उत्खनन करून त्याची वाहतूक सुरू होती। याबाबत मिळालेल्या तक्रारींची दखल घेत माननीय उपविभागीय अधिकारी जत यांच्या पथकानं तातडीनं छापा टाकला। धाडी दरम्यान घटनास्थळी एक हायवा डंपर व एक जेसीबी यंत्र आढळून आला। दोन्ही वाहनं जप्त करून तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात सभागृहासमोर लावण्यात आली आहेत। सदर कारवाई ही जतचे उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। अवैध उत्खननामुळे पर्यावरणीय हानी होत असून शासनाच्या महसुलालाही फटका बसत असल्यानं प्रशासनानं कठोर भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे। ही कारवाई पथक प्रमुख राजेश चाचे, मंडळाधिकारी कुंभारी तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली। पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननावर अशीच कठोर कारवाई सातत्यानं व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।